हां, तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे बघा, ते स्प्रिंकलर कसे फवारा उडवत आहेत एखाद्या कारंजाप्रमाणे. छोटा कारंजाच म्हणायला हरकत नाही. जे आताच आमच्या रघुने सुरू केलं आहे. आणि बघा किती व्यवस्थित पाणी लागते झाडांना. चांगला प्रयोग आहे हा. आता ह्या नंतर पुढच्या भागात पुढे हे पाहूया आपण. हे बघा, या ठिकाणी सेम वे सफाई करून एक खोलून, पण हे दुसऱ्या प्रकारचे आहे. ते निव्वळ सरळ उडतात. हां, हे सरळ उडतात, पण ते ॲडजस्ट करता येतात. त्याचं कमी जास्त असं फ्लो करता येतो. असे हे दुसरे आहेत. हां, हे बघा किती पाणी प्रेशर देतं आहे. हे आपण ग्रॅव्हिटीचा उपयोग केलेला आहे. म्हणजे टाक्या भरल्यानंतर अगदी पुढपर्यंत जिथपर्यंत झाडांना ठिबक केलं आहे. हां, रघुवीर म्हणताय त्याच्यामध्ये मातीची घाण झाली आहे. छोटी छोटी छिद्र असतात त्यांना. हां, आणि पाण्याबरोबर ते साफ होतात. फुंकरमुळे साफ होतात, पण ते करावंच लागतं. कारण हे दरवर्षी पावसाळ्यामध्ये, कारण पावसाळ्यात एवढा पाऊस लागतो आणि असं गवत उगवते, तिथून हे सगळं चित्र बदलून जातं इकडचं. मग हे काम दरवर्षी नित्याचं ठरलेलं आहे आणि ते जरुरी पण आहे. म्हणजे ते काही वेळा या ठिकाणी असे आढळते की काही जंगली जनावरं जी पाण्याच्या शोधात येतात आपल्या बागेत, तर त्या अगदी अक्षरशः हे जे पाईप्स आहेत छोटे, हे कुरतडतात. विशेषतः कोल्हे वगैरे या भागात असतात बरेच रात्रीच्या वेळेस, आणि पाण्यासाठी ते येतात शोधत तिथे. आणि ते काय वेळेचा दुरुस्ती निघतेच. तो भाग आता नैसर्गिकच म्हणाला, पण मुळात हा जो प्रकार आहे ह्याला आपल्याला आता झाडाच्या वाढीनुसार पुन्हा त्याची गरज लक्षात घेता तो थोडा फ्लो वाढवावा लागतो. तर बाजारामध्ये असे खूप वेगळ्या प्रकारचे आता ड्रिपर्स आले आहेत. म्हणजे अक्षरशः शेतीचे एवढे प्रकार आहेत. म्हणजे अगदी वेगवेगळ्या स्वरूपाची फुलझाडं, फळझाडं, भाज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या, तर खूप. आणि खरोखर याचं उपयोगी चांगला आहे. खर्च आहे, पण त्याचा उपयोग, वेळेची बचत हे लक्षात घेता मी तर म्हणतो भविष्यामध्ये अत्यावश्यकच आहे. आपण जरी म्हणाल आपल्याला खूप पाऊस पडतो, तरी पण बऱ्याचदा या ठिकाणी पाणी साठून राहत नाही, आणि त्यामुळे अशा प्रकारे पाण्याचं नियोजन करणं गरजेचं ठरतं. आपण आणि विशेषतः हे म्हणायला हरकत नाही, बरंचसं प्रदर्शन आलं तंत्रज्ञान हे नव्याने मी आता त्याला काही कालावधी बराच गेलेला आहे, पण आता लोकांना बऱ्यापैकी हे समजतं आहे. कारण कोकणात पण जो आंब्याचा विषय आहे, तर तो पाहता आंब्यांचे जे विषय जे काय तर सध्याचे प्रॉब्लेम्स आढळतात, तर त्यातलं भर उन्हाळ्यात जेव्हा आंबा तयार होतो त्यावेळेस पाण्याची कमतरता हे कारण आता समोर आलेलं आहे. कारण शेवटी फळांमध्ये हा रस असतोच. तर जर पाण्यापुरवठा असेल, पाणी पुरवठा केला गेला, तर नक्कीच फळाची गुणवत्ता सुधारते. आणि त्यानुसार आता काही वेळेला लोक विचार करतात झाडं मोठे आहेत त्यांना काय गरजेचं आहे का, पण काही लोक बागायतदार मुद्दाम हटकून ते पाणी पुरवठा करतात. आणि आता आंबा शेती ही तशी पूर्वी एवढी सोपी राहिलेली नाही. कारण आंबे खाण्याला माहिती आहे की आंब्यातले जे काय दोष आढळतात, त्यानुसार मग त्याला धरून ही सगळी पुढच्या ज्या ह्या आंबा उत्पादन करेपर्यंत आवश्यक गोष्टी आहेत, त्यात बऱ्याच बाबी येतात. त्याची आपण पुढे सविस्तर चर्चा करूच. तर दरम्यान एक आपणास कळावं म्हणून एक आम्ही ह्या छोट्या झाडापासून सुरुवात केलेली आहे. तर पुढे ह्या संदर्भात जे काय कामे होतील ते आपण तुम्हाला दाखवूच. तर अशा प्रकारे आमचे रघुवीर हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ज्या छोट्या ठिकाणी अशा छोट्या डिपरचा वापर केला आहे, तर त्याचं ही सफाई करतायत आणि ते व्यवस्थित चालू करतायत. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया की दुसऱ्या मोठ्या झाडानुसार त्या ठिकाणी कशा प्रकारचे पाण्याची व्यवस्था आणि त्या ठिकाणचं जे काय फिटिंग साहित्य आहे आणि त्याचं एकंदरीत त्या ठिकाणचा वापर हे लक्षात घेऊया.
धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर कंटिन्यू राहा, जेणेकरून आमचा हा छोटा प्रयोग आपणास कसा वाटला हे जरूर कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.